टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं मोठं शेतकऱ्याचं नुकसान केलंय। आता आपण धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या भांडगाव गावामध्ये आहोत आणि त्या गावामध्ये आणि परिसरामध्ये गेली 11 दिवसापासून मोठा मुसळधार पाऊस पडतोय। आपण जर पाहिलं तर शेतीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान केलेलं आहे। या साईडला नदीचं पात्र आहे, छोटीच नदी आहे, मात्र त्या नदीतून पाणी शेतामध्ये आलं आणि ही कांद्याची जी शेती आहे या साईडला, ती कांद्याची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आणि वाहिलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ 1.5 ते 2 एकरचा कांद्याचा हा फड आहे आणि शेतकऱ्याने हा कांदा पेरला होता। एक आर्थिक स्वप्न डोळ्यासमोर ठेवून या कांद्याची जपणूक केली होती, मात्र पूर्णपणे शेती वाहून गेलेली आहे। कांद्याचं रोपटे जे आहेत कांद्याची लावलेली ते पण वाहून गेलेले आहेत। आता आपल्याबरोबर ह्या शेतीचे मालक सुद्धा आहेत, शेतकरी। मला सांगा, ही कधी तुम्ही ह्या कांद्याची लागण केली होती? आता 1.5 महिना झाला कांद्याची लागण केलेली। 1.5 महिना झाल्याच्या नंतर नदीला जे पाणी आलंय ते पूर्ण शेतात पाणी जाऊन सगळा कांदा वाहून गेलेला आहे। किती नुकसान झालं अंदाजे तुमचं? अंदाजे पूर्ण कांदा 2 एकराचा प्लॉट सगळा वाहूनच गेला। आता ही बाकीचा जी कांदा शिल्लक दिसतोय त्याचा पण काही उपयोग नाही? त्याचा तो येतच नाही, त्याची मुळी बंद पडलेली आहे। मुळी बंद पडल्यामुळे ती कांदा ऑटोमॅटिक बंद पडतो, कांदा नुकसान होऊन जाते ते सगळं। बर, तो कांदा येतच नाही, तो कामाला येतच नाही, कांदा तो खराब होऊन जाणार आहे। या आधी कधी असं नुकसान झालं होतं काही? 85 साली, त्यानंतर आत्ताच? त्यानंतर आताच। बर, म्हणजे ही सगळी परिसरात झाले का तुमच्या इथं? सगळ्या परिसर झालाय, सगळा परिसर नदी बाजूचा सगळा परिसर असाच झालाय। बर, आता काय मागणी तुमची? सरकारला काय नुकसान भरपाई काय असेल ती त्यांनी द्यावी, भरपाई द्यायला पाहिजे। नुकसान जे होईल ती काय असेल ते नियमन करून घ्यावं, ते द्यावं आम्हाला। कांद्याबरोबर दुसऱ्या पण पिकाचं नुकसान झालं? सगळं उडीद, सोयाबीन, कांदा सगळ्याचं नुकसान झालं। काही गावकरी सुद्धा आहेत, तुमचं पण शेतीतच आहे का? हो, सगळे शेती इथं पासून आपली सगळी नदीच्या आसपासच सगळी शेती आहे। बर, हा, मोठं नुकसान झालं? सगळे 100% इथं सगळ्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। 2-2 फुटापर्यंत सगळा लेअर वाहून गेलेला आहे नदीच्या। आणि 1985 नंतरच आता सगळ्यात मोठा महापूर आलेला आहे आणि त्याच्याबरोबर हा सगळ्या परिसरातलं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं आहे। हे बघू शकता आपण, या नदीचं पण सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि हा रोड गाव पाणी पुरवठ्यासाठी हा रोड गेलेला आहे आणि त्याचं पण सगळं 100% नुकसान झालेलं आहे। आता काय मागणी काय तुमच्या? याच्याकडे मागणी सगळे इथं हे शेतीला काय ती 100% अनुदान त्यांना जाहीर करावं। जे काही पंचनामे करून इथं ह्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी पंचनामे करावे आणि वस्तीसाठी ह्या ठिकाणी अशी एक संरक्षण भिंत बांधून द्यावी सरकारने, ही तुमची मागणी मागणी। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर पावसाची एवढी तीव्रता आहे, तुम्ही जरा थोडं साईड लावा, ह्या साईडला जर आपण पाहिलं तर हे नदीचं पात्र आहे आणि त्याच्या पलीकडे ऊसाची शेती आहे। ही ऊसाची शेती सुद्धा ह्या नदीच्या पाण्यानं वेगानं वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्याबरोबर जमीन सुद्धा खरडून गेलेली आपल्याला दिसते आणि एकंदरीतच या परंडा तालुक्यामध्ये आणि ह्या गावामध्ये आणि परिसरामध्ये मोठं शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ती झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की सरकारने या पाहणी करून ह्याचे पंचनामे करून आणि याचा मोबदला जी आहे ती शेतकऱ्याला लवकर द्यावा। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परंडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।